सांग याची डिटेल्स सांग. त्याला काय टेक्स्चर कलर म्हणतात. हां आधी नॉर्मल पेंट लागतो, मग दोनचं कॉम्बिनेशन असतं. मग आधी प्लेन कलर मारायचा जो पण आहे पिंक याच्यामध्ये, ठीक आहे. म्हणजे व्हाईट आधी व्हाईट, आधी पिंक पुट्टी पुट्टी नेक्स्ट हे आधी पुट्टी मेन, मग त्याच्यावरती दोन कलरचं कॉम्बिनेशन असतो. तिकडे कसं ब्लू चालते, वेगळं आहे. मग याच्यात पिंकचा मारायचा आणि मग ते वेगळ्या कलरचा ब्रश असतो, ते ब्रश डीप करायचा, मग तो दुसरा टेक्स्चर मारायचा. असं एक्झाम कसा गेला? आजचा एक्झाम सोपा तर होता, पण अभ्यास करायला. एक्झाम कोणचा होता? एफकेटचा होता एक्झाम. तू भी ब्लॉगिंग करते है? ब्लॉगर आहे की तरी. So tell me, Anand Funde, how do you rate yourself while attempting the FCAT this year's? How old are you? म्हणजे तुला कसं वाटतंय? मॉडरेट था, ठीक था, अच्छा था? Paper was moderate, but My performance was low. my performance was not up to mark. Yeah, I am with you, gentlemen. I am with you, with due respect from my heart. Yes, yes. आपलं सांगळे सर, तुषार भैया सांगळे It happens with everyone. यांचा रिव्ह्यू 3 times FCAT cleared. five times. 5 times FCAT cleared. 5 times conference hall. असं 2 times clean out. जेन्युइन सांगा. Jain sir. ए जैन सर नहीं, डाइनी देख सल्यूट, डाइनी सल्यूट था वो. बाईन भाऊ सी सर्टिफिकेट फाडून टाक तू. डाय सल्यूट आणि बाय सल्यूट करायचं होतं ना, तर डाय सल्यूट असा असतो काहीतरी, मग बाय सल्यूट पण असा असतो. पण स्टार्टिंग मध्ये माहितच नाही की असं डाय सल्यूट असा असतो, ते सी सर्टिफिकेटला जाऊन टाका. नंतर गावाला इतकं शेमफुल, एकदम असं हे वाटलं ना, अरे बापरे काय केलं मी. डाय असं पण गार्ड केलं मी एकदा. गार्ड यार सीएटीसी मध्ये गार्ड होतं, त्याच्यामध्ये चांगलं एकदम परफॉर्मन्स पूर्ण कॉलेजमध्ये आम्ही टॉप मारला. त्याच्यामध्ये गोल्ड मेडल भेटलं, टग ऑफ वॉर झालं त्याच्यामध्ये गोल्ड मेडल. त्याच्यानंतर मग पूर्ण याच्यामध्ये मला ते पोरी पण होते ना आमच्या टीम मध्ये, त्यांना पास पण दिलं, ते नासा बोलला, मी खायचं बंद केलं. मी मग त्यांना पास दिलं. नंतर सगळं झालं, पाऊस यायला लागला. जाता जाता 3 नाशिक 3 टाकले, टाक टाक टाक. काउंट आवाज बाई टग ऑफ वॉर मध्ये सगळ्या शेवट मध्ये उभा राहिलो. सगळ्या शेवट मध्ये माणूस कसा दिसतो, एकदम खांब्यासारखा खडा वडीत होतो एकदम खतरनाक. तुषार सर, share your experience of giving FCAT exams. Just try to motivate some youth like us. ज्यांनी 3 वेळेस दिलेला आहे, 100च्या वर काही स्कोर झालेला नाही. I have given the FCAT exam 5 times and I cleared 5 times. Yes. But it was 6th attempt. Let's see what happens. So you have My only strategy is I am good in maths. Yeah. That is the only strategy of any engineer. साले को मैथ्स आती है. 20 क्वेश्चंस 40 मार्क्स. नहीं 40 नहीं 60 मार्क्स 60. मैथ्स और रीजनिंग पे एग्जाम निकल सब टिका हुआ है. और जीके भी मेरा ठीक ठाक पढ़ा था मैंने. तो मैं मैक्सिमम नंबर ऑफ टाइम्स क्वेश्चन करता हूँ 90 प्लस में. अपनी स्ट्रेटजी करते हैं. इंग्लिश करके जाते हैं, इंग्लिश करके जाते हैं. नहीं इंग्लिश करतच नाही. इंग्लिश करते ही नहीं है पहली बात तो. इंग्लिश में मैं पूरा गेस करता हूँ, लेकिन जीके मैथ्स और रीजनिंग ये अच्छा जाता है. सीडीएस में वाला बोल रहा था कि मतलब 70 क्वेश्चंस तो मैं ना एकदम बाय हार्ट होके करके जाओ अच्छे से. 30 के तुक्के भी मार लिए. 30 में से कितने गलत होंगे? 10 7-8 तो करेंगे. फायदा मतलब प्लस में रहता है. हां प्लस में रहता है. कंपेयर केलं का जर एफकॅट टू सीडीएस, एफकॅट मध्ये हे फायदा आहे की प्रत्येक क्वेश्चन जर एक क्वेश्चन सही बरोबर आला तर 3 मार्क्स आहेत. बेनिफिट टाइप, फ्रेंड्स विथ बेनिफिट. चुकला तर एक कट आहे. नाही खरंच एक प्लस पॉइंट आहे. पण माझा पेपर संपला, मी काय करत होतो 300 मार्क भेटले
सगळे 100 प्रश्न सही झाले. अजून जर 100 सुटले तर किती जाते? 100 मार्क 200. म्हणजे मेरिट ताशीमध्ये येणारच आहे. ते हे ते ऋतिक रोशनचा डायलॉग रे, पास तो मैं हो ही जाऊंगा, बनी जाऊंगा. सिंपल सा इंटरव्यू है, एक मेडिकल टेस्ट है. अकॅडमी बस IMA देहरादून. तुला काय माहिती तो बोट मेडिकल नाही पण एक्सेप्शनल आहे ना मला असं वाटतंय. काय 6 फिंगर्स पण घेत नाहीत ना, अलाउड नाही. मेडिकल मध्ये अनफिट आहे ते. त्याला मेडिकलचा SSB माहित नसेल यार. ही वॉज नॉट अवेयर ऑफ दैट. उसको उससे मिलाना चाहिए था JD बख्शी से. लक्ष्य पिक्चर सगळे दुनिया ये कोई SSB वॉज लाईक मूवी पाहायला गेलं ना तर इंडियामध्ये आजपर्यंत पण ती कोणती ते कोणतं तरी हे सारे सब आतंकवादी येते 1971 नाही, ते कोर्ट केस चालतो शौर्य ब्रिगेडियर प्रताप. म्हणजे प्रॉपर एकदम जसं असतं ना तसं एकदम दाखवलेलं. कोर्ट रूम ड्रामा, जास्त जॅग एंट्री, वकील आपलं हे थोडं स्पेशल असते, थोडी रिलेटिव्ह दाखवले. तुला असं वाटतं की हा बरोबर फुल फ्लरिश आर्मी पिक्चर एक लक्षशिवाय परफेक्ट दुसरा नाही बनला. उरी पण आहे, पण उरी मध्ये पण थोडंसं हे केलंय रे, म्हणजे इतके प्रॉपर जी स्टोरी ना. पण तरी बेस्ट अकॅडमी पार्ट जे आजपर्यंत कोणत्या पिक्चर मध्ये दाखविलाय तर तो लक्ष आहे. IMA बेस्ट दाखविला. 5 मिनिटाच्या टायटल सॉन्ग मध्ये तुम्ही जर्नी जी फ्लो दिली का ती बेस्ट होते यार. आणि आजपर्यंत नाही बनवू शकलं ना कोणीच. उरी मध्ये बॉर्डर तयार कल्ट क्लासिक मध्ये येते बघा. त्यांच्या कल्चर जनरेशन 71 आणि 99 बॉर्डरला पण भैरव सिंह तुम्हें छुट्टी मिली है. So when you are expecting your next SSB? Dates are yet to come. Let's choose the date. There is a question like तू काय म्हणलास की तू NCC अटेम्प्ट देत नाही तुषार. तू का देत नाही म्हणला? त्याने किती अटेम्प्ट सोडलेत? 5 ना? 4 म्हणजे हे भरलास. मी भरला, मी हटाय पण गेला नाही. मी गेलो नाही. तू जर गेला असतास का ऍटलिस्ट तू त्यानं दिलं नाही. त्याचं म्हणणं आहे की एक अटेम्प्ट लास्ट अटेम्प्ट म्हणजे एक NCC की है 45 बच्चे की वैकेंसी है. मुझे लगता है हाँ उसमें मुझे लगता है कि पेपर निकाल के जाएंगे. तो सबसे पहले मुझे इंटरव्यू पूछेगा. मैंने यहाँ पे भी गया था, मैं जो रिलायंस BCS पर गया था, उसमें से उस बंदे ने मुझसे पूछा तूने अभी तक इंडी क्लियर क्यों किया. तो ये क्वेश्चन मुझे उधर भी पूछेगा यार ऐसे. उसके बाद फिर ये पूछा कि तूने 2 साल का गैप किया. यार ये थोड़ा सा है ना, ये इसको पेपर उखाड़ा ना तो कुछ बोलने तो भी आएगा. हाँ भाई मैं पेपर निकाल सकता हूँ, फिर आके उसको बोलने तो भी आएगा, जस्टिफाइड रहेगा. सच्ची बता रहा हूँ मैं, बहुत एकदम ऐसे हो गया होगा. तुम्हें इंडियन निकाला, एफकेट नहीं निकाला, कौन को पेपर नाही. पण ऐक इन द लास्ट तुला IO विचारणार तूने इतना टाइम क्या किया. तू काय म्हणायलास की मैंने भरा लेकिन मैं गया नहीं. तुला तिथं व्हॅलिड रिझन द्यावं लागेल ना. तू असं म्हणलास की यार सर मैंने उसको बचाना था, उसको लास्ट अटेम्प्ट को मैंने फर्स्ट करना था, उसके लिए मैं प्रिपेयर कर रहा था. म्हणजे त्याचा अर्थ तुला ते काढणार की यू आर नॉट कॉन्फिडेंट. पहिली गोष्ट तर ती हीच काढणार होईल की नाही व्हॅलिड रिझन काय देणार. एक तिथे नाही काय तिथे बघा NCC थ्रू जाणारच नाही ना मी. ते विचारणारच नाही जास्त सिरियस मध्ये. हे सगळं थोडंसं सपोज एखादा क्वेश्चन विचारला ती एंट्री स्पेशल आहे त्यांची. NCC नाही देऊ शकते, सिव्हिलियन पण देऊ शकते. एक्झाम असतो पहिला, कॉम्प्युटर बेस्ड असतो, घरी बसल्या देता येतो. त्याच्यानंतर मग काय तिथं रनिंग असते, GD असतो, सायकोमेट्रिक असतो, पॅनल इंटरव्ह्यू आणि क्लास पॅनल इंटरव्ह्यू. त्याच्यामध्ये सगळे पॅराचेस बसलेले आहेत. एक सर्व्हिसमॅन ना. So Tushar sir, tell me about how to prepare for the SSBs. Like for the public, I want to give an 1-minute introduction. Tushar's brother is in now IMA, who is a brilliant chap, all India rank 71 in IMA.
and all India rank 18 in INA. INA. So he is a fucking brilliant chad I have ever seen in my life. So I want to get some information from his brother, elder brother. So so share some experiences, like what you feel to share with us, Guruji. क्या मतलब पढ़ाई में अच्छा है वो पढ़ाई में अच्छा था पहले से था। डिसिप्लिन मेन चीज डिसिप्लिन है, और एक करने का जुनून होना चाहिए कोई भी चीज़ हो, जैसे कि वो स्पोर्ट्स हो कुछ भी हो, स्पोर्ट्स में भी अच्छा था। मतलब फुल डेडिकेशन किसी भी फील्ड में। हाँ, कुछ भी करना तो करना है, ऐसा नहीं कि इतने घंटे पढ़ना है, ऐसा कुछ नहीं। अगर मैं बैठा हूँ तो कंप्लीट करना है, ऐसा है। तो वही है, डिसिप्लिन रखो अच्छा, और क्या बोल सकते हैं, हॉबीज रखो, ये रखो, चीज़ें सीखो, नई चीज़ें, साथ साथ बाकी चीज़ें भी, अच्छे दोस्त बनाओ, बाहर की दुनिया देखो, और बस घर पे भी ध्यान दो। ये कह सकते हैं, मतलब वही बेसिक कॉमन चीज़ें जो आप डेली रूटीन में फॉलो करते हैं, वही आपको वहाँ जाके शो करनी है। हाँ, बेसिकली वही अच्छा माइंडसेट रखो, अच्छी थिंकिंग रखो, पॉजिटिव अप्रोच। हाँ पॉजिटिव। आय ॲग्री विथ यू जेंटलमॅन, आय टोटली ॲग्री विथ यू. आणि मला बेसिक रुटीनवर जेवढे आयोने प्रश्न विचारले ते रनिंगचं सांगितलं ना भाई, 1 किलोमीटर कितने में दौड़ता है. मला साहब 2 साल के बाद दौड़ रहा हूँ, 10 मिनट लगता है 1 किलोमीटर. बोला ते को बीपीटी डालू मैं. मनामध्ये म्हणला असं यार कधी ना कधी.